दैनंदिन मूलभूत गरजा आणि वारंवार येणाऱ्या समस्यांवर शाश्वत उपाय शोधणे म्हणजे वैज्ञानिक संशोधन म्हणता येईल. विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर आयोजित अशा संशोधन महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार होत असतो. सर्वसमावेशक समस्या निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश असल्याची भूमिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी मांडली. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सभागृहात 2 मिनिटे मौन ठेवून दुखवट्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आयोजित आविष्कार 2024 विद्यापीठ स्तरीय संशोधन महोत्सवात सुरुवात करण्यात आली. वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त वैभव गांधी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विभाग प्रमुख प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी, प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्राचार्य डॉक्टर विजय आठवले, प्राध्यापक विकास पाटील, विद्यापीठ आविष्कार समन्वयक डॉक्टर विनायक दुळप, डॉक्टर अशोक शिंदे यांच्यासह आविष्कार 2024 महाविद्यालयातर्फे समन्वयक डॉक्टर सतीश काशीद, डॉक्टर रश्मी दीक्षित आदी उपस्थित होते. अगदी छोट्या छोट्या संशोधक वृत्तीही या महोत्सवाचा एक महत्वाचा भाग बनू शकते असे सांगत प्रवीण सप्तर्षी म्हणाले, विकसित देशाचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या विकसनशील देशातील आणि परिसरातील अगदी ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर केलेले संशोधन या महोत्सवात विद्यार्थ्यांकडून मांडले जाणे अपेक्षित असल्याचे प्राध्यापक सप्तर्षी यांनी स्पष्ट केले. या महोत्सवात पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी स्तरावरील 400हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले असून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाची झलक पाहण्यासाठी 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत हे सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. प्रकल्पांचे सादरीकरण, चर्चासत्रे आणि प्रदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाला नवी दिशा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी वर्ग आणि वैज्ञानिक संशोधक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.